चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी आहे. देवळात गेल्यावर लोक दुकानात गेल्यासारखं वागतात. देवळात गेल्यावर लोक दुकानात गेल्यासारखं वागतात. 4-8 आणे टाकून काही ना काही मागतात. पण एकदा बहिणाबाई चौधरी या विष्णूच्या प्रतिमेसमोर हात जोडून उभ्या होत्या. त्यांची नणंद आली तिकडून राजस आणि सवय ना काहीतरी देवासमोर हात जोडलेत म्हणजे मागितलं असणार. त्यांनी विचारलं, बहिणे काय ग मागितलंस? त्या म्हणल्या, त्याच्याकडे काय मागायचं, त्याचे हात पाहिलेस का? शंख चक्र गदा पद्म, त्याला त्याचे केवढी काम आहेत. आपल्याला आपली कामं करायला आपले हात आहेत ना, फक्त त्या हातांसाठी आपण बळ मागायचं असं त्या म्हणतात. आणि फक्त स्वतःच्या कामांसाठी नाही तर दान करण्यासाठी, मदतीसाठी सुद्धा आपलं म्हणजे हात म्हणा किंवा संपूर्ण शरीरच परोपकारासाठी आहे असं अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे सुभाषितांमध्ये. किंवा बहिणाबाईंनी सुद्धा सांगितलं की सदा जगाच्या कारणी चंदना परी घसला, अरे सोतामध्ये त्याला देव दिसला दिवसला. देव धावून येईल, देव अवतार घेईल नाही, त्याचा अंश तुमच्यात आहे. तुम्ही त्याची सुरुवात केली पाहिजे. आणि हे आपल्याला खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असू देत, स्वातंत्र्यवीर सावरकर असू देत, अनेक क्रांतिकारक या सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे की ते जगासाठीच लढले आहेत. किंवा सगळी संत मंडळी ही जगाच्याच कारणासाठी